आमटीसाठी रोज काय करायचं ह्याचा मोठा प्रश्न पडलेला असतो। तर घरात काय अवेलेबल असं कधी कधी वाटतं की शॉर्टकट यूज करावा आणि काहीतरी आमटी पटकन करावी, पण ती टेस्टीसुद्धा झाली पाहिजे। तर चला मंडळी, आज मी करते तुरीच्या डाळीची आमटी। ती तुरीची डाळ सर्वांच्या घरातच अवेलेबल असते। तर कढईमध्ये तेल टाकले, नंतर जिरं घातलेलं आहे। जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे। ते तडतडले की आपण लसूण ॲड करायचं आहे। लसूण घातलं की कढीपत्ता घालायचा आहे। मस्त लसूण थोडासा लाल होऊ द्यायचा आहे। नंतर त्यात हळद घालायची आहे। तर ही डाळ आपण चपाती, भाकरी, भातासोबत सुद्धा खाऊ शकतो आणि ती छान सुद्धा लागते। तर आता लाल तिखट ॲड केले। त्यात तिखट आपल्या चवीनुसार ॲड करायचं आहे। कुणाला जास्त तिखट हवं आहे, कुणाला कमी तिखट हवं आहे, तर त्यानुसार आपण तिखट ॲड करायचं आहे। तर मी शिजलेली डाळ त्यात घातली आहे। पाणी थोडंसं घातले। आपल्याला जशी घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे तशी डाळ करायची आहे। कोथिंबीर ॲड केली आहे। नंतर 2-3 कोकम टाकलेत। मीठ घातले चवीनुसार। तर छान डाळीला उकळी आली आहे। तर चला, डाळ रेडी आहे। या जेवायला। सबस्क्राईब नक्की करा।